पत्रकार बंधू भगिनी आलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या आपल्या प्रेसचा जो विषय आहे तो म्हणजे महानगरपालिकेच्या वतीने आपण पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे AHP व्हर्टिकल आहे त्याच्या अंतर्गत मनपाच्या जागेवर जो एक नवीन 518 घरकुलांचा जो प्रोजेक्ट आपण आता लॉन्च करतो आहोत, तर त्या संदर्भाने माहिती देण्यासंदर्भामध्ये आजची प्रेस बोलवलेली आहे. तर महापौर मॅडमच्या परवानगीने मी सुरुवातीला थोडंसं आपल्याला प्रोजेक्टबद्दल एकदा ब्रीफ करतो. त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आणि मग महापौर मॅडम आपल्याला संबोधन करतील. तर जसं मी आपल्याला सांगितलं की PMAY प्रोजेक्ट स्कीम अंतर्गत आपला हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे. PMAY 2 असाच एक प्रोजेक्ट जो आहे PMAY 1 मध्ये आपण ऑलरेडी राबवलेला आहे. साधारणतः 400-450 घरांचा जो आपला प्रोजेक्ट होता, स्वप्ननिकेतन असं त्याचं नाव होतं. असाच आता PMAY 2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत. तिच्यामध्ये नारीमधला खसरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सदनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे. हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत. त्याला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWS चे जे घरकुल आहेत, तर तिच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न असतं त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत, तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्टमध्ये अप्लाय करू शकतील. आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. जर अतिरिक्त माहिती हवी असेल तरी तिथून मिळू शकते. यात जे आरक्षणाचे प्रकार आहेत म्हणजे 518 घरकुलांमध्ये एक 1 BHK चे काही घरकुल असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHK चे पण काही घरकुलं ठेवलेले आहेत जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरियाचं आपल्याला बंधन होतं त्याच्या खालचेच आहेत ते. कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये 450 स्क्वेअर फूटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं. तर तसे आपण 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या. 210 या 1 BHK चे आहे आणि 308 हे 2 BHK चे आहे. आणि तिच्यामध्ये मग अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव आणि दिव्यांग यांच्यासाठी जे वेगवेगळे आपले रिझर्वेशन्स असतात, जसं आपण पहिल्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिले होते त्याच पद्धतीने आपण यावेळेसही त्याचे रिझर्वेशन्स ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी आपण आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा जी आहे मी आपल्या साईटवर तशी लिंक आपल्याला ओपन करून देणार आहोत. तर जे कोणी इच्छुक आहेत आणि एलिजिबल लोक आहेत ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात ऑनलाईन सुद्धा. त्याचबरोबरीने आपल्या हेडक्वार्टरमध्ये आणि प्रत्येक झोन ऑफिसमध्ये आपण एक आपली स्वतंत्र टेबल तिथे क्रिएट करणार आहोत की जिथे जे कोणी याच्यासाठी इच्छुक लोक असतील ते तिथे येऊन त्यांचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ते तिथे ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही आमचे लोक जे असतील तिथली टेबलवरची मॅनपॉवर आहे ती करून घेईल. ते करत असताना 1 BHK सदनिका नोंदणीसाठी 3,000 रुपये जे आहे ते घेतले जाणार आहेत नॉन रिफंडेबल आणि 2 BHK च्या सदनिका नोंदणीसाठी 5,000 रुपये. अशा पद्धतीचं शुल्क आपण पहिल्याच्यातही घेतलं होतं जेणेकरून नॉन सिरियस जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यामध्ये अप्लाय करणार नाहीत. महत्वाचं हे आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये योजनेचं स्वरूप असं असतं की मनपाच्या मार्फत आपण आपली जमीन जी आहे ती देत असतो. त्याचं आपण मूल्य जे आहे प्रोजेक्टमध्ये आकारत नाही आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं प्रति घरकुल आपल्याला 2.5 लाखाची सबसिडी मिळत असते. हे करून आपल्याला जे काही किंमत निघत असते त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट्स करून ते आपल्याला बेनिफिशरी कडनंच घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे बेनिफिशरीज हे सिरियस असावेत आणि त्याची प्रॉपरली स्क्रुटिनी होऊनच त्यांनी अप्लाय करावं. याच्यासाठी असं आपण नोंदणी शुल्क जे आहे ते मागच्या जसं घेतलं होतं यावेळेसही आपण घेतो आहोत. याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये एकूण 1 BHK चे जे आहेत 4 इमारती आहेत. 1 BHK चा कार्पेट एरिया 32.55 स्क्वेअर मीटर आहे आणि 2 BHK चा कार्पेट एरिया 44.46 स्क्वेअर मीटर आहे. 2 BHK च्या एकूण 11 इमारती आहेत. माफ करा, 1 BHK चा जो हे आहे कार्पेट एरिया 32.55 आहे आणि बांधीव एरिया म्हणजे बिल्टअप एरिया जो आहे तो 44.46 आहे
आणि 2 BHKचा जो कार्पेट एरिया आहे तो आपला 45 स्क्वेअर मीटर आहे आणि बिल्टअप एरिया आहे तो 58.55 स्क्वेअर मीटर आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते आपण हे निविदा प्रक्रिया राबवून जे आपल्याला सर्वात कमी मध्ये ज्यांनी सदनिका बांधण्याचं टेंडर प्राप्त केलं त्यांना हे बांधकाम दिलेलं आहे. ते मे संदीप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या प्रोजेक्टचे विकासक आहे. ई निविदा पद्धती राबवून आपण त्यांना दिलं होतं. तिच्यामध्ये जी रक्कम आहे एका BHK साठी ती 15,51,672 ही टोटल रक्कम आहे. परंतु तिच्यामध्ये 2.5 लाखाची सबसिडी जी आहे ती आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती लाभार्थ्याला 13,01,672 एवढी पडणार आहे. आणि 2 BHKची जी सदनिकेची टोटल किंमत आहे ती 21,01,748 एवढं असून त्याला जर 2.5 लाखाची जी आपली सबसिडी मिळते ती कन्सिडर केली तर साधारणतः लाभार्थ्याला 18,51,748 एवढी जी आहे ती त्या लाभार्थ्याला त्याची रक्कम पडणार आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रमाणामध्ये जे मुद्रांक शुल्क तर शासनाने माफ केलं, 1,000 रुपयेच मुद्रांक शुल्क असतं. परंतु ज्या इतर रजिस्ट्रेशन शुल्क मेट्रो सेस वगैरे आहे त्याच्या सुद्धा काही जे चार्जेस असतात ते भरणं अपेक्षित आहे. तर त्याची रक्कम सुद्धा आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेली आहे. त्या माहितीचं पॅम्पलेट आपल्याकडे ऑलरेडी आहे तर ते तिच्यात आपल्याला लक्षात येईल. याच्यात आपण हे जे अर्ज आहे हे 24 फेब्रुवारी पासून जी आपली लिंक आहे ती आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत. आपल्या टेबल्स जे आहेत प्रत्येक झोन ऑफिस मधले पण चालू होतील आणि 31 मार्च पर्यंत हे आपण अर्ज आहे ते स्वीकारणार आहोत. त्याच्यानंतर हे जे अर्ज प्राप्त झालेले असतील त्यांच्यामधनं आपण लॉटरी पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे बेनिफिशरीज असतात ते निवडू. मागच्याच अशा पद्धतीची आपण लॉटरी सिस्टीम जी आहे ती सुरेश भट सभागृहामध्ये राबवली होती. बरेचसे आपल्यातले काही लोक तिथे उपस्थित होते त्या सोडतीच्या वेळेस. अर्जदाराची जी पात्रता निकष आहेत ती आपली पंतप्रधान आवास योजनेमधले जे पात्रता निकष आहेत ती असणार आहे. अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतला रहिवासी असावा. त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने देशात कुठेही पक्के घर नसावे आणि उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 3 लाख दिलेली आहे. इतर जे काही नियम आहेत ते सगळे हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे आपले नियम दिलेले आहेत तेच आपण या प्रोजेक्टसाठी लागू करणार आहोत. तर अशा रीतीने जो एक चांगला असा प्रोजेक्ट ज्याचं कौतुक म्हणजे इव्हन स्टेट पातळीवर जे झालं असा PMAY1 मधला आपण एक चांगला HP प्रोजेक्ट राबवला. त्याच धर्तीवरती हा त्याच्यापेक्षा इनफॅक्ट थोडा मोठा आणखी असा 518 घरकुलांचा नवीन जो आपला PMAY2 मधला प्रोजेक्ट आहे तो आपण आता लॉन्च करतो आहोत. ही म्हणजे ज्या प्रोजेक्टची माहिती आपल्याला द्यायची होती ती मी आपल्याला दिलेली आहे. आपल्याकडनं जर काही इश्यूज असतील तर आपण विचारू शकता. पहिले प्रोजेक्ट किती दिवसात कंप्लीट होणार आहे प्रोजेक्ट? किती वर्षात? 3 वर्ष. आणि यांना काही सोलर सबसिडी वगैरे नाही देत? सोलर पॉवर किंवा असं नाही, जी सूर्यघर योजना जी आहे त्याची जे काही लिव्हरेज करायचं असेल तर ते इंडिव्हिज्युअली करू शकतात. परंतु आम्ही या प्रोजेक्टमध्ये सगळ्या हे ठेवलेलं आहे म्हणजे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, अॅम्युनिटीज ज्या असतील त्या डेव्हलप करून देणे, जे विदाऊट फर्निचरचं जे काही हे असतं प्रॉपर घरकुल आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मध्ये मेन्शन करून दिलं आहे. त्याच्या पद्धतीने हे डेव्हलप केलं जाणार आहे. परिसराची जी विकास असतो तो सुद्धा केला जाणार आहे. सर पहले प्रोजेक्ट में से हमारा कितना अब तक हो चुका है और कितना % उसका सक्सेस रेट? नहीं, वो तो प्रोजेक्ट कंप्लीट हो चुका है. अपना PMAY का 2 प्रोजेक्ट का कंप्लीट हो गया है. अलॉटमेंट्स भी कई सारे हो गए हैं. फाइनल कुछ प्लॉट्स के बचे फ्लैट्स के बचे हुए थे. उसमें दिक्कत ये आई थी कि कई बार हमने जो बेनिफिशियरी को चूज किया बीच में उन्होंने वो कंप्लीट नहीं कर पा रहे, हमको इतनी फाइनेंशियल कैपेसिटी नहीं है इसलिए हमें छोड़ना है, तो उनका कैंसिल करके नए बेनिफिशियरीज हमको ढूंढने पड़े. तो उसके वजह से भी बीच में कई बार बेनिफिशियरीज चेंज हुए थे. कितने बेनिफिशियरीज? अभी मेरे पास रेडी फिगर तो नहीं है लेकिन हमने पूरे दो नहीं अलॉटमेंट हो गया पूरा. तो बेसिकली हमारे 400-450 घर थे उसमें और हमारी प्रतीक्षा यादी थी ऑलमोस्ट 2000 के आसपास की प्रतीक्षा यादी हमने की थी. तो जिन्होंने पेमेंट नहीं किया उनको आगे यानी उनका कैंसिल करके आगे अलॉटमेंट करवाना ये पूरा जो प्रोसेस है वो हमने किया हुआ है. और इसमें एक प्रोविजन ऐसे होने वाली है कि हम भी बेनिफिशियरीज भी चूज करेंगे यानी जितने फ्लैट से उतने बेनिफिशियरीज चूज किए जाएंगे उसके साथ साथ हम प्रतीक्षा यादी भी बनाएंगे. फाइनेंस वगैरह रहना है क्या?
याला आम्ही वेगवेगळ्या बेसिकली डेव्हलपर सुद्धा त्यांच्या स्तरावरती मदत करतात आणि आम्ही आमच्या स्तरावरही त्यांना हे करतो, बँक्सला मोटिवेट करतो की तुम्ही यांना फायनान्स द्यायचं म्हणून. सर आता आपण म्हणाले की 480 100% कम्प्लीट झाला आहे, पण तिथे आता आपण स्वतः आता वाटत तिथे तुम्ही राहायला गेले ना? सर्वात पहिला मीच गेलो होतो राहायला. तिथे आतापर्यंत सोलरचं हे नाही आहे. दुसरं आपण बोलतात की 3 लाखापर्यंत उत्पन्न ज्याचं आहे त्याला ते मिळते, पण इथे अनेक असे लोक आले आहेत की त्यांचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे. त्यावर असं कुठलं आपलं हे करणार आहोत की आपण नाही, आम्ही बेसिकली काय करतो याच्यामध्ये की आता सध्या आम्ही बेनिफिशियरी करत असताना सुरुवातीला जी लिस्ट तयार होते त्याच्यानंतर लॉटरी लावतो. लॉटरी लावल्यानंतर सिलेक्टेड बेनिफिशियरीज आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये लोक आहेत त्यांना आम्ही डॉक्युमेंट स्क्रुटिनीसाठी बोलवतो. त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला जो असतो तो याचा जो आहे तहसीलदारांनी इश्यू केलेला उत्पन्नाचा दाखला असतो तो आपण ग्राह्य पकडतो आणि त्याच्या आधारेच आम्ही जातो. आता त्याच्या ज्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी इश्यू केलेला आहे, आपण जे बेनिफिशरी सांगता त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला जरूर 3 लाखाच्या खालचा असणारच आहे. पण त्यांचे आपण ऍफिडेव्हिट्सही घेतलेले असतात, त्यांचा उत्पन्नाचा दाखला तपासला असतो. असे जर काही निदर्शनास आले तर त्याच्यावरती आम्हाला पुढे बघावं लागेल, तपासणी करायला लागेल त्याची. सर याचं काय इन्कम सर्टिफिकेट प्रूफ राहील का की इन्कम सर्टिफिकेट घेऊनच त्या गोष्टी करण्यात येईल? कारण 3 लाखाच्या इझिली अवेलेबल होऊन जाते, त्याला व्हेरीफाय कसे कराल तुम्ही? नाही बघा, याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ते म्हणजे जसं उत्पन्नाचा दाखला हा उत्पन्नासाठी आपल्याला चेक करायचा आहे, तर जे सर्टिफिकेट तहसीलदारांनी इश्यू केलेलं आहे ते आम्ही आमच्या स्तरावरती तपासतो की हे प्रॉपरली इश्यू केलेलं सर्टिफिकेट आहे की नाही. त्यांना तो उत्पन्नाचा दाखला इश्यू करताना जी काही पडताळणी करायची आहे ती संबंधित यंत्रणेने करायची आहे. सर बऱ्याच ठिकाणी लायब्ररीची व्यवस्था केलेली नाही, यामध्ये लायब्ररीची व्यवस्था करणार का मुलांसाठी? नाही, लायब्ररीची व्यवस्था नाही, याच्यामध्ये आपल्याकडे कम्युनिटी हॉल आहे. ओपन स्पेसमध्ये आपण कम्युनिटी हॉल आहे ते बांधतो, प्लस ओपन स्पेसचे जे हे असते लँडस्केप डेव्हलपमेंट असते ते असतं. याच्यावरती आपल्याला सोलरसाठी सुद्धा वेगवेगळ्या योजनेमधून सबसिडी घेणं अनुज्ञ आहे, तर ती आम्ही फॅसिलिटी पण दिलेली आहे की ती पुढे आपण भविष्यात घेऊ शकतो. सर मेंटेनेंस का कैसा रहता है? जैसे और ट्रंक इंफ्रास्ट्रक्चर विल बी प्रोव्हाइडेड बाय कॉर्पोरेशन. म्हणजे इथे इथपर्यंत जो येणारा रस्ता आहे, इथे जी इथपर्यंत येणारी सिवरेज लाईन आहे, एसटीपी तर आपण याच्यामध्ये पकडलेला आहे प्रोजेक्टमध्ये, परंतु सिवरेज लाईन घेऊन येणं असेल किंवा तिथपर्यंत रस्त्यावरची दिवाबत्ती वगैरे करणं असेल, हे जे काही ट्रंक सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मनपाची जबाबदारी आहे, ती मनपा प्रोव्हाइड करेल. सर आम्ही मेंटेनेंस एकच मिनिट. सर मेंटेनेंस का कैसा रहता है? जैसे बाकी जो फ्लैट स्कीम्स रहते हैं, जो एग्जिस्टिंग फ्लैट स्कीम्स है, यहाँ बाद में बहुत इंटरनल डिस्प्यूट्स आ जाते हैं कि कोई दे रहा है कोई नहीं दे रहा है, तो ये सब फ्लैट स्कीम में कुछ ऐसा ये इसके लिए बेसिकली ये है कि मेंटेनेंस का भी कुछ अमाउंट लिया जाता है स्टार्टिंग में, वो पर मेंबर में से ही ये करके चूज करके एक बॉडी बनाई जाती है जिनको ये प्रोजेक्ट हैंड ओवर किया जाता है. डेवलपर का प्रोजेक्ट होने के बाद ऐसे बॉडी को ये हैंड ओवर करना अपेक्षित है और वही उसको मेंटेन करेंगे. और ये करते वक्त हमने उस जो हमारा पूरा सेटअप रखा है GroundPlus7 रखा हुआ है, ताकि बहुत ज्यादा मेंटेनेंस के खर्चे ना आए. सर आपली आरटीआय मार्फत डॉक्युमेंट मागवले होते की प्रोजेक्ट जेव्हा सुरुवातपासून तर एंडपर्यंत जे काही नसती मागवली ती आता देण्यास टाळाटाळ करताय अधिकारी. नाही, त्याच्याबद्दल जर असेल तर तुम्ही मला वगैरे येऊन भेटा. माझी आपल्याला विनंती आहे की ही एक जनरल कॉस्ट साठी दिलेली प्रेस कॉन्फरन्स आहे. आपले जर काही तिथले बेनिफिशियरी म्हणून जर काही वेगळे ग्रीव्हान्सेस असतील तर आपण मला येऊन भेटू शकता, परंतु आता आपण जनरल पब्लिकचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणं जास्त योग्य आहे. सर यावर टॅक्स कसं राहणार आहे? जर तुम्ही म्हणत असाल की 100% कम्प्लीट झाला, तिथे जर असुविधा असता त्यांना नाही, त्याच्याबद्दल तुम्ही वेगळे तक्रार करू शकता असुविधा असेल तर, आणि ती बेसिकली प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर सोसायटीकडे हँडल होऊन सोसायटीने मॅनेज करणं अपेक्षित आहे. तर हा फर्स्ट पेज आहे का नेमकं आपला? काय फर्स्ट पेज आहे? नाही, हे नारी मधला हा एक पहिला प्रोजेक्ट आहे. असेच आपले माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पण असे निर्देश होते की साधारणतः आपल्या प्रत्येक 6 ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत प्रत्येक प्रोजेक्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किमान एक तरी प्रोजेक्ट आपण उभा राहावा. तर याच पद्धतीने आपण पुणापूरला पण एक 840 घरकुलांचा प्रोजेक्ट एकूण किती एकंदरीत नागपुरात एकूण किती देणार? पुणापूरला 840 घरं आहेत. हुडकेश्वरला साधारणतः 400 हुडकेश्वरला जयतळाचे किती आहे? 500. पुणापूर 840, हुडकेश्वर 240, जैताळ 571,
आणि केटी नगर मध्ये पण एक 450 घरकुलांचा प्रस्ताव. EWS मध्ये हा EWS. याच्यात आम्ही एक विनंती पण केलेली आहे शासनाला की EWS ची जी उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत ठेवलेली आहे, तर जसं पुणे आणि MMR साईडला याची उत्पन्न मर्यादा जी आहे ती 6 लाखापर्यंत वाढवलेली आहे, त्याच पद्धतीने ते रिलॅक्सेशन नागपूरसाठी सुद्धा द्यावं, नागपूर सिटीसाठी, असं आम्ही एक विनंती पत्र दिलेलं आहे. जर ते झालं तर अतिरिक्त सुद्धा आपल्याला ओपन होतील. प्रपोज्ड है ना हाँ, ये सब प्रपोज है, उसमें से पुनापुर और हुडकेश्वर स्टेट गवर्नमेंट ने अप्रूव करके ऊपर भेज दिए हैं. सेंट्रल गवर्नमेंट का अप्रूवल अभी मंथ एंड तक अपेक्षित है, और जयताड़ा और केटी नगर का प्रपोजल हमारी तरफ से अभी जयताड़ा का सबमिट हो गया है, केटी नगर का होगा 15 दिन में. सर फ्लॅट ज्यांनाही अलॉट होत आहे, अलॉट झाल्यानंतर ते किरायाला देणार, त्यावर विक्री करू शकणार का, याचा काही निकष आहे? नाही, विक्री करू शकत नाही ते फ्लॅट. त्यांना काही ठराविक वर्षांचं आपण बंधन टाकलेलं असतं, आणि त्याच्यानंतर मग त्यांना हे जे आहे म्हणजे तोपर्यंत ते विक्री करू शकत नाही त्याची. सर तुम्ही इथे 2,000 आणि 5,000 नॉन रिफंडेबल डिपॉझिट दिलं, पण ज्यांचं लॉटरीमध्ये नाही लागलं किंवा ज्यांना नाही मिळालं ते वापस करतात? नाही, नॉन रिफंडेबल आहे ते. अच्छा, पण हो. ते थोडे जास्त अमाऊंट आहे. नाही, पण त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आम्हाला जवळजवळ खूप बेनिफिशियरीज जे आहेत ना ते असे बदलायला लागले की त्यांनी सुरुवातीला अप्लाय केलं, परंतु आमचं नंतर लोनचं प्रकरण झालं नाही, किंवा त्यांची आम्हाला दुसरीकडे बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळून गेली म्हणून हे आम्ही सोडतो आहोत. त्याच्यामध्ये खूप बेनिफिशियरीज आम्हाला वारंवार बदलावे लागले, किंवा बरेच जण असे असतात की ते फक्त लॉटरीमध्ये येतात आणि मला जमत नाहीये म्हणून मी नंतर काहीच करत नाही. तर सगळी यंत्रणा जी आहे ती त्याच्यामध्ये एकतर पुढे डिले होऊन जातो प्रोजेक्ट, मग त्याच्याऐवजी दुसरा बेनिफिशियरी निवडणं, कारण एखाद्याला कॅन्सल करायचं म्हटलं तरी आम्हाला किमान त्यांना 3दा अप्रोच करावं लागतं. सर यांना What about drop loss जर नाही निघालं तर मग नाही, इट्स अ नॉन रिफंडेबल डिपॉझिट. तर अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतो की फिजिकली तो जाऊन त्याचे फॉर्म ऑनलाईनही करू शकतो. म्हणजे ज्यांना ऑनलाईन करणं शक्य होत नाही अशा लोकांसाठी आपण प्रत्येक झोनच्या ठिकाणी आणि हेडक्वार्टरला सुद्धा एक टेबल अलॉट केलेला आहे की जिथे येऊन ते त्यांनी माहिती द्यावी त्यांची, ती आपल्याकडनं आपण भरून घेऊ. टॅक्स किती राहणार आहे आणि पाणी फ्री राहणार आहे का त्याचा? नाही, जे काही आपले बाकीचे हे आहेत नियम आहे, मनपाचे प्रॉपर्टी टॅक्स संदर्भातले नियम असतील किंवा पाणी पुरवठ्याचे नियम असतील, ते त्यांना ऍज इट इज लागू होतील. सर ये जो प्रोजेक्ट है आपने लॉन्च कर दिया, 3 साल में बन जाएगा. जो शेष प्रोजेक्ट है वो पैरेलल शुरू होंगे कि पैरेलल जैसे जैसे अभी देखिए, अभी हमारा होने के बाद शुरू, जैसे पुनापुर का अभी सेंट्रल गवर्नमेंट से प्रपोजल आने के बाद इमीडिएटली हम टेंडर प्रोसेस करेंगे. उसमें जो भी हमको L1 टेंडर आता है, यानी कम से कम रेट में जो हमें बना के देगा, वैसे उसका निश्चित किया जाएगा, और इमीडिएटली उसकी भी ऐसी एक प्लेस लेके हम उसको भी लॉन्च करेंगे. यानी सब जगह एक साथ अगर जो प्रोसेस पूरा होने के बाद चालू करते हैं. हाँ, यस. सर एक प्रश्न आहे की खसरा क्रमांक 96/4 मौदानारी या परिसरामध्ये वन विभागाची जागा आहे, पुन्हा NITची जागा आहे, काही शेतीची म्हणजे शेतकऱ्यांची जागा आहे शेतीची. तर नेमकी म्हणजे तुम्ही म्हणाले की शासनाची जागा आहे, मनपाची जागा आहे. हा म्हणजे नेमकं कुठे आहे ते? हा म्हणजे खसरा क्रमांक 96/4 नेमकं कुठे आहे? आता त्याच्यासाठी गुगल मॅपवर मी आपलं दाखवू शकलो असतो, पण आता आम्ही ती काही सुविधा ठेवली नाहीये. आम्ही शेअर करतो आपल्याला गुगल लोकेशन त्याचं जे आहे ते. रोड टच जागा आहे ही, समोरला पेट्रोल पंप आहे, आणि डांबरी रोड मोठा रोड असं पोहोचलेला आहे. एक मी QR कोड ऍड केलेला आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, तो त्याला जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला तो प्रॉपर लोकेशनवर घेऊन जाईल. सर जेवढे लाभार्थी आहे तेवढेच अर्ज स्वीकारणार, जेवढे फ्लॅट आहे तेवढेच अर्ज स्वीकारणार की नाही? हे बघा, लॉटरी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे जे कोणी अप्लाय करतात आहे त्यांना सगळ्यांचे अर्ज स्वीकार. नंबर नाही लागले तर लकी ड्रॉ मध्ये तर पैसे तर त्यांचे वेस्ट. नॉन रिफंडेबल सिरियस बेनिफिशरीज येण्यासाठी फक्त आपल्याला हे आपण हे करत असतो की जेणेकरून फक्त सिरियस बेनिफिशरीज यावे, नाही तर अदरवाईज माझी काही तयारी नाही आणि मी जस्ट फक्त पडताळीसाठी म्हणून टाकून देतोय, मग तिच्याने ना पुन्हा लॉटरीमध्ये जर त्याचं सिलेक्शन झालं तर नंतर प्रॉब्लेम येतो. प्रतीक्षा यादी जी करतो आहे प्रतीक्षा यादी खाली गाडी या स्कीम मध्ये आम्ही कन्व्हिनियन्स शॉप्स जे असतात, म्हणजे काही मोठी सोसायटी जर फॉर्म झाली तर तिथे काही छोटे छोटे शॉप्स असले पाहिजे,
तर ती प्रोव्हिजन आपल्या PMAYच्या याच्यात होती. त्याच्यानुसारच आपण काही प्रमाणामध्ये गाळे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि त्याचा डेव्हलपरकडेच आम्ही दिलेला आहे. त्याचं क्रॉस सबसिडायझेशन आम्ही या ठिकाणी केलं पण सर, आहे. त्याच्या बदल्यात आम्ही किंमत कमी करून घेतलेली आहे तर फ्लॅटची. पण जे माडाचे जे नागपुरात जे प्रोजेक्ट बनलेले आहेत, तर उत्तर नागपूरमध्ये जर बघितलं तर ते इथे खाली खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि वर राहणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. खाली जर बघितलं अशी परिस्थिती इथे नाही होणार का? नाही, बेसिकली काय झालं असेल, काही जे हाऊसिंग प्रोजेक्ट अगोदर झाले त्याच्यामध्ये ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, म्हणजे काही रस्ते पोहोचणे किंवा इतर गोष्टी झाल्या नाही. किंवा हे बघा, अतिक्रमणाचा जर मुद्दा म्हटला तर तो जनरल सिटीसाठी जसा आहे तसाच या सुद्धा याला आहे. तिथे पण आम्हाला दक्षता घ्यावीच लागणार आहे की अतिक्रमण होऊ नये म्हणून. सर ये जो प्रोजेक्ट है, इस प्रोजेक्ट में एक मिनट रुकिए ना, एक मिनट रुकिए. वार्षिक उत्पन्न हेलो बॉस, एक मिनट रुकिए, मैं 3 बार से पूछ रहा हूँ, रुक जाइए. सर ये जो आपका प्रोजेक्ट बन रहा है, इस प्रोजेक्ट में अभी हम लोगों ने जिस बिल्डर को दिया है ये सारा कंस्ट्रक्ट करने के लिए, उसके बाद में ये पूरा कंप्लीशन होने के बाद में हैंड ओवर होगा जो उनकी रेसिडेंशियल वेलफेयर एसोसिएशन बनेगी. मगर सर इसका कोई DLP पीरियड भी होगा क्या कि इसकी जो DLP पीरियड है उसका 10 ईयर्स का है ना, 10 ईयर्स. ये सब है RFP में क्लियरली दिया हुआ है सब. सर विचारू का मी प्रोजेक्टला लिफ्ट आहे 3 लाख वार्षिक उत्पन्न असलेला म्हणून 18 लाख आणि आम्ही दिव्यांग लाभार्थ्यांना प्रायोरिटीवर ग्राउंड फ्लोअरचे सगळे रिझर्व्ह करतो. तेच आम्ही फॉलो केलं होतं. 3 लाख वार्षिक उत्पन्न असलेला माणूस हा 18,52,878 मध्ये कसा बसतो? नाही, याच्यात 2-3 मुद्दे आहेत की ज्यांना उत्पन्नाची अडचण आहे, काहींची सेव्हिंग्ज असू शकतात किंवा काहींचं जर काही उत्पन्नाचा सोर्स असेल तर त्यांना ते बँकेचं लोन करून घेऊ शकतात. तर प्रत्येकाच्या आपल्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांनी आयदर 1 BHK किंवा 2 BHK मध्ये ते अप्लाय करू शकतात. सर ते क्रायटेरिया जो आहे तर 3 लाखाच्या उत्पन्नाचा हा क्रायटेरिया PMAY मधून आलेला आहे, तो आमच्या अखत्यारीतला नाहीये. महापौर मॅडम काय बोलते? सर ये जो प्रोजेक्ट है, ये पूरा प्रोजेक्ट आपने बताया कि EWS वीकर सेक्शंस के लिए, लेकिन सर यहाँ पर तो अगर हम लोग गवर्नमेंट नॉर्म्स की बात करें तो ग्रीन बिल्डिंग नॉर्म्स को इसमें फुलफिल किया जाएगा क्या? जैसे मैडम ने पिछली बार कहा था कि रेन वाटर हार्वेस्टिंग को लेकर काफी आग्रह. नमस्कार सगळ्यांना. आता जी ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भाने आपण प्रेस घेतोय, आयुक्त साहेबांनी आपल्याला सर्व माहिती म्हणजे इत्थंभूत सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे. मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहे. आताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता कारण मंजूर झालेले विषय आहे, पण याच्यामध्ये जसं बाग बगीचांचा विषय आहे, मुलांच्या इम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोअर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय? मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही, समजा याचा म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डरकडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक घेतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःच घेण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे
की या प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत जर आपल्याला स्वतःचं आम्ही मुद्दाम का नाही अंतर्भूत केलं याच्यामध्ये की त्याचे कॉस्ट लोडिंग जे आहे ती फ्लॅटवर व्हायला नको, कारण की अननेसेसरी नाही तर डेव्हलपर त्याची कॉस्ट सुद्धा पुन्हा आणखी ऍडिशनल लोड करणार आणि प्रॉब्लेम येईल. त्याच्याऐवजी इंडिव्हिज्युअल ज्या काही बेनिफिशरीच्या स्कीम्स आहे, सबसिडीज आहे ते लाभ घेऊ शकतात. आणि आता तर असं आलेलं आहे की इतरही काही लाभांच्या बाबतीमध्ये जर ते डेव्हलपरने उपलब्ध करून दिलं तर ते आहे. म्हणजे सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपला पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे तोही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे त्यांना समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्वाचा आहे, तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे की एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील याही गोष्टीचा जोपर्यंत बिल्डर ते सगळं काम पूर्ण करणार नाही. आणि कारण एकदा कसं होते की आपण अलॉट करून देतो, लोक राहायला येतात, बिल्डरकडून घेऊन घेतल्यावर बिल्डरही मोकळे होऊन जातात, अशा कुठल्याही गोष्टी याच्यात होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घ्यावी ही देखील या ठिकाणी सूचना आहे. आपल्याला जसं म्हटलं आहे की आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे साहेबांनी की किती फ्लॅट्स होणार आहे, 4 नवीन ठिकाणी पुन्हा 5 नवीन ठिकाणी पुन्हा आणखी प्रस्तावित आहे ह्या योजना. त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण होत असताना शहरातल्या कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीची जी गरज आहे ती पूर्ण व्हायसाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला, मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्या पर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने म्हणजे जे ऑलरेडी याच्यात सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काहीही नाही आहे, ते सगळ्याच्या सगळं नागरिकांपर्यंत आपण पोहोचवावं जेणेकरून जे गरजू नागरिक असतील ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 आणि 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं नॉन रिफंडेबल घेतोय, तर त्याच्या मागे देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील, ज्यांना ही माहिती आहे, जे सिरियस असतील, ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील. यासाठी आपल्याकडून महानगरपालिकेच्या वतीनेही मी आपल्याला ही विनंती करते की त्या सर्व लोकांच्या पर्यंत हे प्रेस नोटच्या माध्यमातून पोहोचवावं जेणेकरून या शहरातील अल्प आर्थिक उत्पन्न असणारा जो नागरिक आहे तो देखील त्याला त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होईल या अर्थाने आपल्या सर्वांना विनंती करते. महापौर मॅडम, एक प्रश्न असा आहे की स्वप्ननिकेतन आधी बांधलं, तुम्ही एकदा व्हिजिट करा, तिथे मुदत संपून सुद्धा लोकांना घर अलॉट झाले नव्हते. 2 बिल्डिंगा फक्त रेडी करून ठेवल्या होत्या आणि त्यावर फक्त चाबी वाटप खड्ड्याची चाबी दिली होती मॅडम. आणि त्याच्यानंतर चाबी देण्यासाठी खूप टाळाटाळ केली आणि बिल्डर पण खूप त्रास झालाय त्या सगळ्या गोष्टीसाठी. अनेकांनी आजूबाजूला येऊ शकते भाड्याने राहिले पण त्यांना चाबी अलॉट करत नव्हते. बिल्डर खूप त्रास देतोय मॅडम, तुम्ही एकदा व्हिजिट करा, मला माझ्याकडे सगळी माहिती यायची. मला कागद देत नाही, हे नसती मागितली नसती देत नाही. मला 2 वेळा त्यांची सुनावणी झाली आहे, तो ते कार्यकारी अभियंता उभे आहे, ते टाळाटाळ करताय. मला अगदी वेळेवर मला आदल्या दिवशी मला देतात की तुमची उद्या सुनावणी आहे म्हणून, उद्या या म्हणून सर खूप त्रास आहे मॅडम. तुम्ही एकदा खरंच व्हिजिट करा. तुम्ही आता बिल्डरला ताकीद दिली आहे ना, तशी ताकीद तिथे येऊन द्या तुम्ही. निश्चितपणे ही व्हिजिट मी करेन, कारण हा आधी झालेला प्रोजेक्ट आहे, पूर्ण झाला, अलॉटमेंट पूर्ण आहे असं आमच्याकडे माहिती आहे. हसण्यावारीचा विषय नाही आहे, काही लोक म्हणतात आहे, पण कसं आहे ज्यांना त्रास होतो ते निश्चित तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे प्रशासनाकडून समजा या बाबतीत दिरंगाई झाली असेल तर त्या गोष्टीची निश्चित दखल घेईन मी. कोर्टात जाणार आहे मी. बिलकुल गेलं पाहिजे. जर आपली गरज खरी असेल आणि आपल्यावर अन्याय होतो आहे हे वाटतंय तर त्याच्यात कोर्ट हा आपल्यासाठीचाच विषय आहे, निश्चितपणे गेलं पाहिजे. पण महानगरपालिकेचा जो प्रोजेक्ट आहे, माझ्याकडे माहिती काहीही असेल की पूर्ण झाली, पण समजा अशा काही सूचना आल्या, अशी काही माहिती आली तर निश्चितपणे त्या ठिकाणची व्हिजिट मी करणार आहे. आणि पुढील ज्या योजना आहेत, जे उपक्रम पुढचे आहे त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही या गोष्टीची पूर्ण काळजीने महानगरपालिकेने दखल घ्यायची आहे.